कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात कथित भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकाम आणि प्रशासक आणि विकासक संगनमत प्रकरणी सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून निषेध म्हणून त्यांनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुंडन केलं। करपेवाडीतील गृहप्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता क्लस्टर योजना राबवणे, मालमत्ता धोकादायक घोषित करून पाडकाम करणे आणि निवडक कारवाई केल्याचा आरोप प्रशासनावर यावेळी करण्यात आला। ऋतुकांचन रसाळ यांनी सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्यावर भ्रष्टाचार आणि विकासकांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप केलाय। एसीबी चौकशीची मागणी देखील यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली। तसेच संबंधित बांधकाम तातडीने सील करून सर्व परवानग्या सार्वजनिक कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणात अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। मी आधी त्यांना जाहीर इशारा दिला होता आणि आज माझ्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। 100 तास पूर्ण आमरण उपोषणाला झालेले आहेत आणि मी त्यांना माझ्या तक्रारीवर कारवाई न केली तर मी जाहीर मुंडन करणार प्रवेशद्वाराजवळ। ह्यांना मी आधीच आयुक्तांना इशारा दिला होता, तरी निष्क्रिय आयुक्तांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही। भ्रष्टाचारी अधिकारी सविता हिले यांचा एकच भ्रष्टाचार नाही तर अनेक प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत, तरी त्यांनी त्यावर काहीच केलं नाही। त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। मी लोक आयुक्ताकडे, अवर सचिव, नगर विकास मंत्रालयाकडे पण मी तक्रार केली आणि त्याची कॉपी महापालिका आयुक्त अभिनव गोयल साहेबांना मी दिली होती, तरी अभिनव गोयल साहेबांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। 2 महिने झाले कारवाई नाही केली। परत मी आमरण उपोषणाचं 8 दिवसांपूर्वी पत्रही दिलं, तरी त्यांची कोणतीही कारवाई नाही केली। मी स्वतः त्यांना भेटलो 6 महिन्यापूर्वी। आमचं शिष्टमंडळ, रहिवासींचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं तर मला बोलले की तुम्हाला आमच्या अधिकाऱ्यांचे निर्णय मान्य नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा। सर्वसामान्य माणसाने नेहमी आपल्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टातच जायचं असतं का? हे आयुक्त कशाला बसलेत? फक्त ठेकेदारांना, बिल्डरांना भेटीसाठी, त्यांना पाठीशी घालण्यासाठी आयुक्त बसलेत का? हे परप्रांतीय आयुक्त परप्रांतीय बिल्डरला वाचवत आहेत। परप्रांतीय आयुक्त ही कुठल्याही मराठी माणसाची दखल घेत नाही। काय मागणी आहे? माझी मागणी सरळ आहे। माझ्या 7 मागण्या आहेत, माझ्या बॅनरवर लिहिलेल्या आहेत। ज्यांनी क्लस्टरला कोणतीही परमिशन नसताना फक्त राज बिल्डर राज प्रीतम चतुर्वेदी यांनी क्लस्टरचं नाव घेऊन आमच्या रहिवाशांची फसवणूक केली आणि दमदाटी केली, लोकांना भीती दाखवली आणि सहाय्यक आयुक्त सविताला हिलेला हाताशी धरून आमच्या इथल्या स्थानिक रहिवाशांची घरं पाडली, इमारती पाडल्या, अनधिकृत धोकादायक घोषित करून इमारती चाळी पाडल्यात। त्याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। ते पुरावे देऊन सुद्धा आयुक्त कारवाई करत नाहीत। तुम्हाला वाटलं तर सर्व मी पुरावे दाखवतो। त्या स्वतः सविता हिले मॅडमची 2 घरं आहेत आणि कोणत्याही त्या सोसायटीच्या त्यांनी परमिशन सचिव, इथं सचिवच उभे आहेत, त्या सोसायटीचे दत्त कॉलनीचे अध्यक्ष इथे उभे आहेत, त्यांची कोणतीही परवानगी न घेता सोसायटी कमिटीची परवानगी न घेता 12 घरं त्यातली पाडलेली आहेत। कोणतीही स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस न देता कोणतीही माझा या भ्रष्टाचाराविरुद्ध माझा लढा जवळजवळ 1.5 वर्षापासून सुरू आहे। मी मागच्या वर्षी पण मार्च महिन्यात 6 दिवस आमच्या तिसगाव शाखेमध्ये उपोषण केलं होतं। तेव्हा इंदूर आणि जाखड मॅडमने त्यांची बदली केली होती, त्यांची चौकशी लावली होती। पण हे आयुक्त आल्यावर अभिनव गोयल यांनी त्या सविता हिलेला पदोन्नती देऊन पुन्हा 4J प्रभागात 6 महिन्यात आणून बसवलं। का? कलेक्शनसाठी का? फक्त कलेक्शन हे करत आहेत आयुक्त। मी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी ठाम राहणार आहे। उपोषण 72, माझा जीव गेला तरी 72 आहे। इथं एकट्याचा प्रश्न नाही, 10,000 लोकांचा प्रश्न आहे, 3-3.5 घरांचा प्रश्न आहे। अशोक कांबळे, जनशक्ती, कल्याण।